शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कशा आहात? बरे आहात का? तर आली आहे कामावर मी आज, लवकर आली आहे. तर म्हटलं चला सकाळी सकाळी व्हिडिओ काढा. आणि काल वेळच भेटला नाही मला व्हिडिओ टाकायला, म्हणजे खूप जरा टेन्शन बी असतं, काम पण होतं. तर म्हटलं जाऊ द्या, त्याच्यामुळे मग व्हिडिओ काही टाकला नाही. तर मग आले आज कामावर, म्हटलं चला पहिला आता व्हिडिओ टाकते. जायचं इथं कामाला मला, तर घेते मी आता पटापट काम करून. आणि चला अगोदर काम करून घेते, नंतर बोलते मी सगळ्यांना. म्हटलं तर अगोदर काम करून घेते, पण बोलते जरा 10 मिनटं बसते, मग नंतर जाते कामावर. लगेच कामावर आल्या नाही जाऊ वाटत. थोडं 5 मिनटं बसत असते मी, तुम्हाला तर माहिती आहे ना, आणि व्हिडिओ टाकत असते. मग त्याच्यानंतर आपलं कामावर जात असते मी. तर थंडी खूप आहे बरं का, 2-3 दिवसापासून खूप थंडी आहे. तर काल मला वेळ नाही भेटला व्हिडिओ टाकायला. काल खूप काम होतं मला, आणि घरी जायला पण मला उशीर झाला होता काल, त्याच्यामुळं वेळ भेटलाच नाही आहे. तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओ टाकते आता. कारण कसं ना, एक दिवस ना खूप थकून जातो जीव माझा, काहीच नाही करू वाटत, कामच करू वाटत नाही, आणि व्हिडिओ टाकू वाटत नाही, असं होतं. काय करायचं. टेन्शन असते माणसाला, काम असतंय भरपूर, त्याच्यामुळं वेळ काढावा लागतो. एक दिवस ना खूप वैताग होतो जीव, त्याच्यामुळं मग नाही इच्छा होती व्हिडिओ टाकायची बरं का. काय करायचं, मग सगळं वाटतंय आपल्याला करावं, पण तेवढं झालं पाहिजे, करता आलं पाहिजे तेवढं हँडल सगळ्या गोष्टी. मग आता काम कमी केलं पाहिजे, त्याच्यामुळं मला वेळ भेटणार आहे. काम कमी केलं ना, बाहेरचे कामं, तर आपलं मसाल्याकडे याच्याकडे त्याच्याकडं लक्ष देता येईल, आणि आपल्याला व्यवस्थित आपला बिझनेस छोटासा चालू करता येईल. केली बरं का सुरुवात, पण सगळंच बघून नाही दिसत. घरचं काम, बाहेरचं काम, पुन्हा मसाला करायचा, हे सगळ्या गोष्टी लय थकून जातो जीव माझा. काय करायचं, पण तरी मी एवढं बी हँडल करते, पण मग जीव लय थकतो, लय त्रास होतो मग, असं आहे. तर तुम्हाला पाहिजे असतील ना मसाले, तर आपल्याकडं काळा मसाला भेटणार आहे, मिरची पावडर, धना पावडर, हळदी पावडर भेटणार. तुम्हाला सांगते, त्याच्यासोबत आपण लसूण पण विकणार आहे. लसूण पण आहे आपल्याकडं, लसूण, आणि त्याच्यासोबत वडे, कुरड्या, पापड हे पण भेटणार आहे. तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर मला सांगा, मग मी नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता. तर ह्या गोष्टी मला सगळ्या म्हणजे करायच्यात. आता हे काम बाहेरचे बंद करायचे, थोडे दिवस काम करायचे, आपलं सगळं व्यवस्थित बसवून हे हँडल हे होस तर आपलं सेटल होस तर, त्याच्यानंतर मला हे काम बाहेरचे नाही करायचे, असं चालला विचार माझा. मग एवढं शक्य होत नाही ना सगळं, बाहेरच्या कामावर इकडे वेळ द्यायलाच पाहिजे. इकडं मला 2-3 वाजतात कामावर, सकाळी 6 वाजता आल्यावर. मग घरी कधी जायचं, घरातलं काम असतंय, मग सगळं काम म्हणजे सकाळी मी तसंच टाकून येत असते ना सगळं काम. त्याच्यानंतर मग घरी सगळं म्हणजे सगळं काम तसंच असतंय घरातलं. तिथून जाऊन सगळं साफसफाई करायची, भांडी कपडे सगळं करायचं. त्याच्यानंतर मग 5-6 वाजतात लगेच, त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक करायचा, त्याच्यात 8-8:30 होऊन जातात. मग व्हिडिओ काढायचा कधी, आणि या गोष्टी सगळ्या करायच्या कधी, म्हणजे असं. तर त्याच्यासाठी मला बाहेरचे कामं थोडेसे कमी करावं लागते. थोडंसं काम करायचं आपलं 12 वाजेपर्यंत, मग नंतर घरी जायचं, मग घरचे कामं करायचे, असं ठरवलं मी आता. 12 वाजेपर्यंत काम करणार, पण आत्ताच नाही. आपल्या मसाल्याचं व्यवस्थित झालं ना चालू, मसाला, सांडगे, कुरडया, पापड, लसूण, हे सगळं आपलं सगळं व्यवस्थित झालं ना, तर मग विकायला लागलं ना बरोबर आपलं व्यवस्थित, तर मग त्याच्यानंतर हे काम आपल्याला कमी करायचं. तर थोडंसं काम 11-12 वाजेपर्यंत करायचं, मग त्याच्यानंतर घरी जायचं, मग बिझनेसकडं थोडंसं लक्ष द्यायचं. तर आपला काही लय मोठा बिझनेस नाही बरं का, आपण आता शून्यातून सुरुवात केली आहे, थोडं. तर थोड्यातूनच माणूस मोठं होत असतं, आणि मोठं जास्त होण्याची काही आपल्या अपेक्षा नाही. आपल्या पोटापुरतं भेटलं आपल्याला बस झालं, जास्त आपल्याला काही मोठं नाही म्हणून हे नाही, असं आहे.
आपल्याला करायची छोटीची सुरुवात, कारण मला बाहेरचं काम होत नाही आता. खूप वर्ष काम केलं मी, 25-26 वर्ष झालं मी हे काम करते बाहेरचं. पण त्याच्यामुळं आता मला खूप त्रास होतो माझ्या पायाला. नाही होत मला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट नाही. उभा राहून स्वयंपाक करत म्हटलं का पाय सुचते, दुखतेच लय माझे. पण आता नाही दिवसेंदिवस एवढं सहन होत. पहिले केले कामं, आतापर्यंत मी करते सगळं, पण त्रास होतो मग खूप. करते पण त्रास होतो मला, असं आहे. काय करायचं. त्याच्यामुळं मग आता ह्या विचार केला मी की आपलं थोडंसं आपलं छोटासा बिझनेस चालू करायचा, त्याच्यातून आपलं घर चाललं एवढं आपल्याला मिळायला बंद झालं, घरचं काम बघून हे बघून. तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे कांता डेली ब्लॉग. तर बघा व्हिडिओ बघत जा पूर्ण. आणि मसाला कोणाकोणाला पाहिजे, लसूण कोणाकोणाला पाहिजे, तर सांडगे, पापड, कुरडया हे सगळे आपल्याकडे भेटणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला व्हिडिओ टाकत जाईन आता दिवसात 2-3 व्हिडिओ टाकायचेच आहेत वेळ काढून, तरी टाकते. जसा ॲडजस्ट होईल मला तसा मी टाकते व्हिडिओ. तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. तर तुमचा सपोर्ट असला तर सगळं काही शक्य होईल भावांना बहिणींना. तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.